आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। परमपूज्य महामानव, संविधानाचे शिल्पकार, दलितांचे आधारस्तंभ, रूढी परंपरांना मोडीत काढणारे, अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देणारे आणि समाजामध्ये सन्मानजनक जगण्याचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्टार वन न्यूज वर्तमानचे सर्व सदस्य व पदाधिकारी, अँकर कीर्ती नाईक-नवरे, सह अँकर प्रीती गायकवाड, प्रतिनिधी अनिल लोखंडे, संपादक रोहन नाईक-नवरे, मार्गदर्शक व सल्लागार इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड यांना वेळोवेळी साथ देणारी माऊली जया गायकवाड यांच्याकडून 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा। सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार। आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे काल काही बालिश यात्रा कमिटीतील लोकांनी काही आमच्यावर आरोप केले। त्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आणि हे चुकीचे आरोप आहेत त्याची पूर्ण कागदोपत्री माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे। पहिल्यांदा म्हणजे ही यात्रा कमिटी 1952ला कैलासवासी विठ्ठलराव आबासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष यांनी 1952ला यात्रा कमिटी स्थापना केली। त्याचं रजिस्टर सर्व हे आबा पाटील यांनी केलं। त्यानंतर ह्या यात्रा कमिटीतल्या लोकांनी असे आरोप केले गेले की ही यात्रा कमिटी त्यावेळी अस्तित्वातच नव्हती। त्यानंतर 1982 पासून यात्रा कमिटी रजिस्ट्रेशन केली। तोही मी मागील काही दिवसापूर्वी आपल्याला पुरावा दाखवला आहे मंदिरामध्ये। त्यानंतर ही नवीन यात्रा कमिटी का आज यात्रा करते ही लोकांच्यात जो वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। 2024 रोजी नाथ मंदिरात जी बैठक यात्रेची पार पडली त्या बैठकीमध्ये आम्ही बैलगाडी घ्यावी, खिरीचा प्रसाद जो आपल्या नाथ मंदिराचा गेल्या आबा पाटील यांनी चालू केला होता तो चालू करावा म्हणून आम्ही सूचना केली। तर या सूचनेला पूर्ण विरोध करण्यात आला आणि करायचं असेल तर तुम्ही करा, आम्ही काही हे करणार नाही आणि यात्रा करायला तुम्ही बुडवून दाखवा, बुडवा यात्रा असं आम्हाला सांगण्यात आलं। ठीक आहे म्हटलं, यांना करायचं नाही तर आपण या ठिकाणी हे सगळं चालू करूया म्हणून आम्ही यात्रा चालू केली आणि बैलगाडी शर्यती, खिरीचा प्रसाद आणि थोडे प्रथमवर्षी कार्यक्रम घेतले। त्यानंतर हे कार्यक्रम सगळे वाढत चाललेत। आज त्यांच्या पायकांची जी अक्षरशः वाढ सरकले ही यात्रा एवढी मोठी नवीन यात्रा कमिटी घेत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आप्पा पाटील जे आमच्यावर आरोप करत आहेत की तुम्ही खंडणी वसूल करताय, तुम्ही लोकांना दमदाटी करून वर्गणी गोळा करताय, तर तुम्ही ह्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून अक्षरशः विठानगरीवर दरोडा घातलाय। तुम्ही जे आमच्यावर खोटे आरोप करताय तुम्हाला या ठिकाणी मी दाखवू इच्छितो। त्यांचे आप्पा पाटील यांचे वडील यात्रा कमिटीचे सेक्रेटरी होते। शंकर पाटील आणि त्यावेळेचे अध्यक्ष यांच्यावरती तक्रार झाली होती। त्या तक्रारी दखल घेऊन मान्य धर्मदा आयुक्त ही तक्रार त्यावेळेचे नगराध्यक्ष सयाजी बापू आणि आमचे आबा यांनी ही तक्रार दाखल केली होती। तर पुणे आयुक्त यांनी 18/2/1991 रोजी आदेश पारित केला जे /4/19 आणि 1838 ने मुंबई पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 कलम 66, 67 व 36 आणि कलम 83 नुसार अध्यक्ष व सेक्रेटरी यांना दोषी ठरवले बाबत आदेश पारित केला व स्वतः त्यांनी अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्यावर फौजदारी केस नंबर 517/91 ने दाखल केली असा हा पुरावा आहे। आणि तुम्ही पुन्हा आरोप करताय, तुमच्या वडिलांच्यावर आरोप झाले, आज तुमच्यावरही वेळ आहे। आज 15 तारखेला मान्य कोल्हापूर आयुक्तांसमोर ही केस दाखल केलेली आहे आम्ही। त्या केसमध्ये त्यांनी जे घोटाळे केलेले आपल्या यात्रा कमिटी
ही 16 लाख रुपये विक्री केली. त्याचा विक्री करून त्यांनी स्वतःच्या खात्यावर पैसे घेतले. त्याचाही तुम्हाला या ठिकाणी मी पुरावा दाखवतो. हा बघा पुरावा आहे. स्वतःच्या खात्यावर पैसे घेतले. माननीय अध्यक्ष सदाशिवभाऊ हनुमंतराव पाटील साहेब हा 16 लाख रुपयाचा चेक यांनी स्वतःच्या खात्यावर घेतला. ही जागा कोणाची तर यात्रा कमिटीची जागा. पैसे कोण घेते ते स्वतः. त्यावेळी 1 कोटी रुपये त्यावेळी झालेला आहे आणि 16 लाख रुपये या ठिकाणी दाखवलेले आहेत. म्हणजे सगळे खोटे आरोप करायचे आमच्यावर. आम्ही दमदाटी करून वसुली करतोय, हे करतोय. अहो तुम्ही अक्षरशः दरोडा टाकलाय ना. विटा नगरीची त्या नाथबाबाची जमीन तुम्ही विक्री केलेली आहे. म्हणजे हे सगळे पुरावे आहेत या ठिकाणी. आणि आज ते संदीप पाटील तिथं कॉन्ट्रॅक्टर राहतात. त्यानंतर नागरी हक्क संघटनेने त्याच्यावर एक तक्रार दाखल केली सांगली आयुक्तांजवळ. त्याचा तक्रारीच्या भीतीपोटी तुम्ही ती जमीन परत माघारी घेतली. परत तुमच्याच खात्यातून तो चेक संदीप पाटील यांना देण्यात आला. नंतर आज तिथं अशी परिस्थिती आहे, आपल्या विटा नगरीचं दुर्दैव आहे की आज आपल्याकडे ते पैसेही नाही, ती जमीनही नाही. तिथं ते संदीप पाटील कॉन्ट्रॅक्टर आज टोली जंग बंगला बांधून राहत आहे. सगळ्या विट्यातील लोकांनी जाऊन तिथं पाहावं. म्हणजे जमीन पण गेली, पैसा पण गेला आणि सगळंच गेलं. 1 वर्ष तुम्ही या पैशाचा वापर केला आणि ते पैसे नंतर त्याचे काय झालं काय नाही हे तुम्हाला 15 तारखेला कोल्हापूरच्या आयुक्त धर्मोदयाच्या आयुक्त साहेबांसमोर सगळं सांगावं लागणार आहे. हे केस आम्ही सगळी दाखल केली. तुम्हाला एक माहिती सांगतो. हे म्हणतात यात्रा दुसरी करा. ठीक आहे, दुसरी यात्रा करा. गेल्यावर आम्ही सांगली यांनीच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आमच्याबरोबर. म्हणून म्हटले आपल्या पोलिसांवर तक्रार दाखल केली तर आपण 15 दिवसाची 41C खाली परमिशन घेऊया. म्हणून आम्ही दुसऱ्या वर्षी तिथं सांगलीला अर्ज दाखल केला की 15 दिवसाची आम्हाला यात्रा करण्यासाठी परमिशन मिळावी. तर तिथं आणि आमच्या विरोधात अर्ज दाखल केला. म्हणजे गावासमोर म्हणायचं की तुम्ही यात्रा करा आणि तिथं परत मागणं अर्ज दाखल करायचे. म्हणजे हे सगळं खोटं नाट्य करायचं आणि वेटेकरांची डोळ्यात माती फेकायची. हे तर तुम्ही किती दिवस चालवणार आहे? आज तुम्हाला 40 वर्षात कोणी विचारलं नाही. पण आज ही नवी यात्रा कमिटी व मी स्वतः तुम्हाला आज हे विचारतो. या प्रश्नाची तुम्हाला उत्तर विट्यानगरीला द्यावी लागतील. हत्तीचं काय झालं? हत्या 1.5 वर्ष झालं आपल्या भेटत नाही. हत्तीच तुम्ही माहिती देत नाही. काय झालं? हत्ती आहे नाही कुठं आहे त्या हत्तीची तुम्ही पूर्ण माहिती देत नाही कोणाला. आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सर्व काय म्हणजे नुसती फक्त 8 दिवसात आम्ही माहिती गोळा केलेला आहे. हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर आधी बाकी आहे. आणि तुम्ही जर ह्या एवढं सगळं करून जर तुम्ही नैतिक जबाबदारी घेऊन त्या यात्रा कमिटीचा राजीनामा द्यावा आणि या तरुण मुलांच्या हातात आता ही यात्रा कमिटी द्यावी आणि यातनं तुम्ही बाजू व्हावं. अन्यथा यापुढे अजूनही कागदपत्र गोळा करून तुम्ही काय काय केलेल्या भानगडी सगळ्या बाहेर काढण्यात येतील. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. मला एवढं सगळं एवढं बाहेर काढायचं नव्हतं. पण तुम्ही जे कुरघोड्या करताय मागणं आमच्या आम्ही मग विट्यानगरीत खंडी वसूल करतोय, कुणाला चोरांना म्हणजे काय काय आरोप चुकीचे करण्यात आले आमच्यावर. आणि परत आमच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाताय, पोलीस स्टेशन जाताय म्हणून हे सगळं काढण्यात येते. त्याची तुम्ही दखल घ्यावी आणि माझी कळकळीची विनंती आहे की एवढं सगळं तुम्ही बघून तुम्ही आता यातनं बाजूला सरका एवढीच आमची विनंती आहे. त्यावेळी धर्मोदय आयुक्तांना आमच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं की आम्हाला 15 दिवसाची यात्रा करण्यासाठी आपण परमिशन द्यावी. त्याच्यात त्यांचं आणि त्यांनी विरोधात जे आमच्या तक्रार केली त्यांच्या वकिलांची आर्ग्युमेंट झाली दोघांची. आम्ही सगळे सांगितलं की माझ्या घरात नाथबाबाचा मुकुट आहे, आमच्या घरात सगळा मान आहे, सगळी पूजा अर्चा सगळे आमच्या घरात होते, पालख्या काढण्याचा मान आमच्या घरात आहे, सगळे यात्रेचा मान आमच्या घरात असताना ही जी चुकीच्या पद्धतीने विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी जी यात्रा चालू केली सर्व लोकांना घेऊन, सर्व समाजातील लोकांना घेऊन, आज तो समाज सर्व समाजातील लोक त्यांच्या बरोबर आहेत का? त्यांनी घेतलेत का? त्यांनी फक्त राजकीय स्वार्थापोटी राजकीय लोक या ठिकाणी घेतली आपल्या जवळची
आणि त्याचा वापर या राजकारणासाठी केला आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय ह्याला राजकीय वास आहे. कोण राजकीय वास आहे? कोण करते? तुम्ही राजकारण करताय सगळे. आमच्या मान्य त्यावेळेचे कैलासवासी अनिल भाऊ असतील यांनी भाऊनी कधीही सांगितलं नाही आम्हाला की तुम्ही अशी यात्रा करा, हे करा. आणि सांगायचं असतं कधीच आधी सांगितलं असतं. ही सगळं भांडण वाद सगळ्या त्या जनतेच्या समोर नाथ मंदिरात झाला आणि त्यानंतर ही यात्रा चालू झाली. तुम्ही जे करत नाही ते सगळं हे करायचं म्हणून तुम्ही बैलगाड्या बंद केल्या, खिरीचा प्रसाद बंद केलता आणि जवळजवळ यात्रा बंद करायची आता मूडमध्ये तुम्ही होता. तुमची जी मानसिक स्थिती दिसते ती तशीच दिसत होती. त्यामुळे आता तरुण मुलं करते चांगल्या उत्साहानं, त्यांना तुम्ही पाठीमध्ये आणि तुम्ही आता बाजून सारखा. आता नवीन यात्रा कमिटीचं नियोजन आम्ही या ठिकाणी तुम्हाला आज पॉम्प्लेट सगळ्या विटे नगरीत वाटले जातील. पहिल्यांदा आपल्या स्त्रीचा जन्मकाळ, त्यानंतर 22 तारखेला खिरीचा प्रसाद आहे. जवळजवळ 10 क्विंटलची खीर आहे आणि आपण ते जुन्या पद्धतीने जशी कायलीत बनवत होती तशी कायलीतच बनवून आपण त्यापेक्षा पॅकिंग करून सर्व लोकांना देणार आहे. त्यानंतर आंबलीच्या गाड्याचे आगमन आणि भव्य मिरवणूक आहे. तिथं मिरवणुकीसाठी आम्ही दगडी पाण्याच्या टाकीत तिथं त्यांना श्रीफळ, फेटा आणि 500 रुपयाचा त्यांना मान सन्मान देणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पालखीचा छबिना आहे, छबिना सुद्धा आपण शोभेचं दारू काम करणार आहे. त्यानंतर निकाली कुस्तीचे मैदान आहे 24 एप्रिलला आपल्या खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि भव्य दिव्य मैदान आहे. जवळजवळ 9 ते 9.5 लाख रुपया कुस्ती मैदानाचं नियोजन आहे. त्यानंतर आणि टॉपचे महाराष्ट्र केसरी पैलवान या ठिकाणी बोलण्याचा आमचा आता जाहिरात निघालच आहे 2 दिवसात. त्यानंतर 25 एप्रिल रोजी बैलगाडीची शर्यत आहे खंबाळ्याच्या टेकाला. त्यानंतर शनिवारी लोकनाट्य तमाशा आहे संगीता बन्ने पडळकर यांचा. त्यानंतर रविवारी 27 एप्रिलला ऑर्केस्ट्रा वैभव कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा आहे. असे भव्य दिव्य आम्ही चांगलं यात्रा कमिटी यात्रा कशी असावी आणि गावाला शोभेल अशी यात्रा आम्ही भरवत आहे. 4 गुंठ्याचं किती साली 4 गुंठ्याला 2022ला हा व्यवहार 13वा व्यवहार झाला आणि 14ला त्यामध्ये नागरी हक्क संघटनेने तक्रार केली. त्यानंतर 14 साली हा दस्त फिरवून घेण्यात आला. पण फिरवून घेतला फिरवून तोपर्यंत त्या संदीप पाटील यांनी सगळी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट सगळी बांधून बिंदून तशीच तयार करून घेतली. मग ती तुमची जबाबदारी होती ना. तुम्ही जशी विकली तशी ती जमीन देवाला आपल्या यात्रेला वापरण्यासाठी तुमची जबाबदारी होती. तुम्ही माघार घेतली नाही. आज 10-12 वर्ष जर तो माणूस तसंच राहतोय तेव्हा तुम्ही असं सोडले वाऱ्यावर गावासाठी का? कोण आहे तुमचा तो? का त्यांना तुम्ही बाहेर काढून देत नाही? ती ताब्यात का घेत नाही तुम्ही? म्हणजे तुमचं काही इथं संबंध यात गुंतलेत का? तुमची नवीन यात्रा कमिटी ताब्यात घेण्यासाठी काय प्रयत्न करतात? हो, नवीन यात्रा कमिटीनं या ठिकाणी आम्ही सर्व कागदपत्रे गोळा करून जुनी ते सगळं आम्ही कोल्हापूर धर्मदाय आयुक्तांमध्ये केस दाखल केलेलं आहे. त्याची आता सुनावणी 15 तारखेपर्यंत चालू होते आणि त्यामध्ये आम्ही हे सगळं कोर्टासमोर दाखल करून ते पुढचे सगळं केस चालवणार आहे. आणि जमीन 100% तुम्हाला सांगतो आपल्या नाथ मंदिराला मिळेल कारण की तशी सगळी प्रोव्हिजन सगळे आहेत. फक्त ही सगळी फसवणूक करून सगळं बोगस करून ही कागदपत्र केलेले आहेत आणि पैसे लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगायचं म्हणजे भैरवनाथ यात्रा कमिटीची खाना आपल्या मैनी रोडला जवळजवळ 45 गुंठे जमीन पहिल्यांदा होती. ती काही आमच्याच कारणास्तव ती सरकार जमा झाली. सरकार जमा झाल्यानंतर तेव्हा पण अध्यक्ष सरकार जमा झाली नंतर ही जमीन 45 गुंठ्याची हिने 3 तुकडे केली. 3 तुकड्यात 9 गुंठे यात्रा कमिटी, 21 गुंठे मूकबधीर शाळा आणि 15 गुंठे हनुमंतराव चॅरिटेबल ट्रस्टची कॉलेज. मग तुम्ही अध्यक्ष होता म्हणल्यावर तुम्ही ह्या जमिनीचे तुकडे न करता 45 गुंठे ही जमीन आपल्या यात्रा कमिटीसाठीच मिळवायची होती. तर तुम्हीच अध्यक्ष असताना ही जमीन जाते, तुम्हीच्या अध्यक्ष असताना ही जमीन फोडून तुम्हीच घेताय. म्हणजे तुम्ही या यात्रा कमिटीला काही शिल्लक ठेवलं नाही. फक्त 45 गुंठ्यातली 9 गुंठे जमीन आपल्या विट्याचं दुर्दैव आहे. त्या अध्यक्षांनी फक्त 9 गुंठ जमीन ती बरमंगल आहे ते तिथे ठेवलेले आहे आणि त्यात ही ते मॉल म्हणून भाड्याने दिलेले 2 वर्ष झालं. नंतर गॅरेजला भाड्याने दिले. त्याचा भाड्याचा कुठेही उल्लेख नाही, कुठं काय करते ह्याचाही उल्लेख नाही.
कधी त्या यात्रा कमिटीने कधी सांगितलं नाही नाथ मंदिरात. हे पैशाचा सगळा गोलमाल त्यांनी केलेला आहे. हा, हेच मला विद्यार्थी लोकांना आणि त्यांच्या जवळच्या माणसांना जे तुम्ही प्रेम करता ना त्यांनी विचारलं पाहिजे की तुमची मूकबधीर शाळा तिथं विट्याची आहे का नाही. तिथं कधीही विट्या तिथं मूकबधीर शाळा आम्ही जर तेवढ्या वेळा जातोय सगळे विट्या जाते कुठेही उपलब्ध नाही तिथं. म्हणजे सगळं ताब्यात ह्यांनीच घेतले आणि जागा पण तिथं उपलब्ध नाही. शाळेची जागा त्यांनी सगळी लाटलेली 100%. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यावर बरेच आरोप केले जातात आणि अर्ज नामंजूर करण्यात आला. तो नेमका कोणता अर्ज नामंजूर करण्यात आला त्याबद्दल तुम्ही मीडियाकडनं काय सांगा. आमच्यावर पहिल्या वर्षी जे पोलीस स्टेशन त्यांनी तक्रार दाखल केली त्यासाठी आम्ही दुसऱ्या वर्षी 41C म्हणजे आपली गणपतीची 15 दिवसाची परमिशन असते, हनुमान जयंती 15 दिवस परमिशन असा अर्ज आम्ही दाखल केला. असं काय करलं जास्त मोठा कुठला काही एवढा विषय नव्हता की आवळा दाखवून कवळा घालायचा प्रयत्न या ठिकाणी झाला त्यांच्या नेत्यांकडून. तसं काही नव्हतं, किरकोळ परमिशन 15 दिवसाची फक्त लोकांच्या यात्रा करण्यासाठी आम्ही मागितली होती. आपा पाटील काल आरोप केले, त्यांच्या मालकाने जे सांगितलं तेवढंच बोलावं. आपले वजन किती, आपण बोलतोय किती, कुणावर बोलतोय त्याचं जरा भान राखा. आपण आपले कारकीर्द जरा तपासा. आपल्या वडिलांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल होता आणि आपल्यावर 100% या ठिकाणी गुन्हा दाखल होईल. कारण की आपली कारकीर्द बघून आपण बोला. आपण आबा पाटील यांच्या घराण्यावर बोलतोय. आबा पाटील यांनी आजपर्यंत कधी असला उद्योग केला नाही आणि असली कधी शिकवणी दिलेली नाही. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.